ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोम प्रदोष म्हणजे विशेष आजचा हा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी, शिव उपासना करणाऱ्यांसाठी, ज्याने का दीक्षा घेतली त्यांच्यासाठी सुद्धा मी काही महत्वाच्या गोष्टी आज बोलणार आहे तुमच्याशी. तर सर्वप्रथम आज सोमवार निमित्त, सोमप्रदोष निमित्त जे नियमितपणे आपल्याकडे दक्षिणा वगैरे पाठवतात, कुठल्याही कार्यक्रमानिमित्त असतं, अशा मंडळींचे मी प्रत्येक सोमवारी ओंकारेश्वरास अभिषेक करतो. आणि विशेष तुम्हाला सांगायचं म्हणजे अभिषेक तर करतोच आणि प्रार्थना बी करतो त्यांच्यासाठी, तुमच्यासाठी. आणि जे मंडळी आतापर्यंत समजा वर्षभरामध्ये ज्याने ज्याने अभिषेक केले तर नियमितपणे आपल्या ओंकारेश्वरास, त्या मंडळींचे श्रावण महिन्यामध्ये विशेष पूजा, रुद्राभिषेक वगैरे जसं जसं मला वेळ भेटेल सोमवारी त्या पद्धतीने मी करून घेणार आहे. कारण त्यांनी वर्षभर ओंकारेश्वरास अभिषेक केलेले आहेत. त्याकरता श्रावण महिन्यामध्ये सर्वप्रथम तर सुरुवातीलाच म्हणजे सोमवार त्या दिवशी पंचमी पण आहे. शक्य जेवढं जमन तेवढे त्यांचे मी रुद्राभिषेक वगैरे करून घेणार आहे. त्याच्यासाठी काही विशेष असं काही कोणाला दक्षिणा त्याची वेगळी काय पाठवण्याचं काही गरज नाही, कारण ते माझ्याकडूनच होणार आहे ते. कारण वर्षभर शंभूची भक्ती केली, सेवा केली, तुम्ही श्रद्धेनं पूजा अर्चा केली, याकरता ही वर्षातून माझ्याकडून श्रावण महिन्यातील सोमवारी ही विशेष पूजा अभिषेक करण्यात येणार आहेत. तर असो, आज मला तुम्हाला सांगायचे सोम प्रदोष. आता खूप मंडळींना प्रदोष म्हणजे कसा असतो, म्हणजे नेमकं प्रदोष आहे माहित आहे, पण उपास कसा करतात याबद्दल खूप जण विचारतात. आणि त्याचे समजा नेम पण बऱ्याच जणांना माहित नाही. हा उपवास करायचा, मग प्रदोष म्हणजे धरला की दुपारी जेवण तरी करायचं, नाही तर संध्याकाळी तरी सोडायचा, हा प्रकार असतो. पण मी थोडक्यात आता एक सोप्या भाषेत एक तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. प्रदोष हा एवढा महत्वाचा आहे ना, की एक माझ्या अनुभवातून मी एकदा त्याच्याबद्दल माहिती दिलेली होती जबरदस्त. कारण माझ्या घरातीलच माझ्या चुलतीच्या संदर्भात सांगितलं होतं मी. ती प्रदोष व्रत करत होती, तेव्हापासून मला माहित आहे ते. आणि त्याचं काय पुढे तिला काय प्राप्ती झाली ही मलाच माहित आहे. म्हणजे मी स्वतः, लोकांना काही त्याची कल्पना सुद्धा नव्हती घरातल्या सुद्धा, की मी फक्त माझं लक्ष होतं त्याच्याकडे. त्याबद्दल अजून एका दिवशी सांगेल तुम्हाला. तसं तर माझा व्हिडिओ आहे त्याबद्दल, पण मी फक्त आज महत्वाचं सांगणार की प्रदोष व्रत केल्यानं काय होतं. तर सगळ्यात आपले जे आहेत, समजा आपल्या हातून नकळत कुठे पाप काही घडलं, नकळतपणे काही चुका होतात, काही दोष असतात आपले, ते नाहीसे होतात. आणि 100% होतात, मी खात्रीशीर सांगतो. कारण मी कुठलीही गोष्ट अनुभवाशिवाय बोलत नाही, कारण मी स्वतः त्याचा अनुभव घेत असतो, म्हणूनच सांगत असतो. ती पोथी पुराण शास्त्रात सांगितलं, वाचन करून सांगितलं, हा प्रकार माझ्याकडे जास्त होत नाही. मी ज्यावेळेस मला स्वतःला सत्य वाटलं आणि त्याचा अनुभव आला तरच बोलतो मी. तर तुम्ही सुद्धा जे करत नसतील ते शिवाचं जे आहे प्रदोष व्रत, हे तुम्ही अवश्य करा. आणि काही अवघड नाही, तुम्हाला सोपं सांगतो. सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायची, सकाळी शिवपूजा करायची. धातूचं शिवलिंग असेल, कुठल्या समजा दगडाचं असेल, कुठलंही असू द्या, त्याची शिवपूजा वगैरे करायची. बेलपत्र व्हायचे, अक्षता वगैरे व्हायच्या, पांढरी फुलं वापरायचे फक्त. आणि साधी सिंपल पूजा करा, काही विशेष असं काही नाही. तुमच्याकडे असेल उपलब्ध पंचामृताने स्नान घाला, दूध असेल दुधाने घाला, काय तुमच्याकडे असेल ते तुम्हाला सोयीनुसार करा. विशेष असं काहीतरी लागतं तरच देव पावतो असं काही नसतं. फक्त आपली श्रद्धा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे.
त्याच्यासाठी काही अवघड वाटून घ्यायचं नाही की आपल्याकडे आज ही वस्तू नाही मग कसं करायचं, तसं काहीच नाही. साधं सिंपल आहे ना, तुम्ही करू शकता. आणि सकाळी पूजा केल्यानंतर उपवास करायचा आहे आपल्याला. उपवास काळामध्ये शक्यतो नामस्मरण करायचे. ओम नमः शिवाय नमः. अथवा तुम्ही माझ्याकडून दीक्षा घेतली असेल तर ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः हा मंत्र जप जसा वेळ भेटेल तसं चालू ठेवायचा दिवसभर. कामात इकडे तिकडे प्रवासात असाल, कुठे असाल, आणि हे दिवसभर झालं. फक्त तुम्हाला जर थोडंसं खाऊ वाटलं, अशक्तपणा काही वाटला, लिंबू सरबत घ्या, अगर थोडासा फराळ करा, फळ एखादं खा. आणि सायंकाळी काय करायचं आपल्याला, सूर्यास्त झाला की आपल्याला स्नान करायची. स्नान करून परत एकदा शिवपूजा करायची आहे. आणि थोडंसं काही फराळाला खाऊ वाटलं तर खायचं, पण जेवण करायचं नाही. जेवण ही वर्ज्य आहे, जेवण करायचं नसतं. ही दुसऱ्या दिवशीच उपास हा सोडायचा असतो प्रदोष व्रताचा. म्हणून तुम्ही संकल्प करा. समजा 3 वर्षासाठी करा, 6 वर्षाचा करा, 5 वर्षाचा करा, 10 वर्षाचा, 12 वर्ष, तुम्हाला जसं तसं संकल्प करा तुम्ही प्रदोष व्रताचा. आणि बघा तुमच्यामध्ये काय काय बदल होते. तुमचं मन स्थिर होईल, तुम्हाला कुठेतरी मनाला समाधान वाटेल, तुमच्या इच्छा कामना काय असेल तीही पूर्ण होतील. परंतु तुमच्या हातून नकळतपणे कुठं दोष काय निर्माण झाले असतील ते दूर होतील, ही गॅरंटी सांगतो मी तुम्हाला. फक्त व्रत ही श्रद्धेनं करायचं. आणि या प्रदोष व्रताच्या काळामध्ये आपल्या हातून तोंडून वाईट शब्द काही जाऊ नये, हातून काही घडू नये याची दक्षता घ्यायची. तरच आपल्याला हे प्रदोष व्रत पावन होईल, आपल्याला त्याची प्राप्ती होईल, फलप्राप्ती होईल. नाहीतर काही उपयोग होत नाही. मन नाही रे निर्मळ काय करील साबण. आपलं मन निर्मळ पाहिजे. मग उपास करून काय निर्मळ नसेल तर उपास करून काही उपयोग होत नाही. तर निर्मळ मनाने, शुद्ध मनाने, कुणाबद्दल द्वेष वगैरे असे काय मनात आणू नका. कारण काय होतं, तुम्ही या व्रतामध्ये जर कुणाबद्दल द्वेष अथवा काही या उपासन काळामध्ये जर आलं तर त्या माणसाला नुकसान पोहोचतं, माहितीये का. कारण तुमचं मन शरीर हे शिवमय झालेलं असतं. त्याचा परिणाम इतरावर होतो. तुम्ही चांगलं बोलला तर त्याचं चांगलं होईल, तुम्ही वाईट बोलला तर वाईट होईल. बघा मला ठसका लागला. तर अशा रीतीनं तुम्ही प्रदोष व्रत करा. आणि प्रदोष व्रत करताना सुरुवात आपल्या सोमप्रदोष पासून करायला काही अडचण नसते म्हणून. आणि जरी ज्यांना कल नसेल तर आता श्रावण महिन्यापासून तुम्ही चालू करा. श्रावण महिन्यामध्ये आता आपल्याला देवदेवतेचे कुणाची उपासना वगैरे करायची असतील ना, आपलं उपास धरायचे असतील तर श्रावण महिन्यामध्ये सुरुवात करता येते. माहित नसलं सांगतो. कुणाला शिवाचा उपासना करायची असेल, कुणाला देवीची उपासना मंगळवार पकडायचा असेल, कुणाला बुधवार कृष्णाचा करायचा असेल, कुणाला समजा गुरुवार आहे दत्तगुरूचं महाराजांचा गुरुवार आहे, स्वामी समर्थाचा आहे, ते पण आपण उपासना चालू करू शकतो उपास धरण्याला. गुरुवार आहे, शुक्रवार आहे, देवीचा वार आहे, पुन्हा शनिवार आहे हनुमानजीचा, रविवार आहे, असे आपले वार आहेत. आपण तर श्रावण महिन्यामध्ये ह्या नवीन तुम्हाला सुरुवात करायची असेल तर या म्हणजे श्रावण महिन्यापासून सुरू करू शकतात. कुणी चतुर्थी करायची चालू करायची तर चतुर्थी सुद्धा करू शकतात. पण श्रावण महिन्यामधून केल्यानंतर ते अति पवित्र. आणि हा महिना म्हणजे आपला देवांचा देव महादेव याचा हा पूर्ण श्रावण मास महिना आहे, लक्षात घ्या. आणि तुम्हाला अजून थोडक्यात आज थोडं सांगायला का म्हणतात तर माझ्यामध्ये थोडी गडबड आहे. आमुष आली जवळ, त्याच्या नियोजनात आहे. तर आता हे पण आमुष्याला तुम्हाला दीपपूजन करायचंय. आता सविस्तर त्याचे व्हिडिओ आहेत माझे, पण मी विशेष टाकेल बी, पण आज नाही तेवढं सांगणार. पण दीपपूजन केल्यानंतर आपल्या घरामध्ये दीपपूजा केली आमुष्या दिवशी, आता दीप आमुष्या आहे ना, तर घरामधला जो अंधकार आहे, नकारात्मक ऊर्जेचा आहे,
तो दूर होऊन घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा, प्रकाशमय ऊर्जा होईल. यासाठी दीपपूजन सुद्धा करावे. आता दीपपूजन कसे करायचे याबद्दल बी उद्याच्याला मी बोलतो. उद्याच्याला एखादा व्हिडिओ टाकतो मी. आज मी टाकू शकत नाही, सांगू शकत नाही. कसं करायचं, आपल्याला आपल्या घरातलं दारिद्र्य कसं दूर होईल याकरता दीपपूजन कशा पद्धतीने केलं जातं, अगर आपण काय करायचा विधी, याबद्दल ही माहिती मी उद्याच्या कार्यक्रमात देणार आहे. पण आता हे थोडं सांगायला आज मी थोडंसं प्रदोष व्रताबद्दल सांगितलं आणि अजून विशेष दुसरी गोष्ट सांगतो, माझ्या अजून विसरून जाईल मी, माझ्या मागले गडबडे आज. तर विशेष म्हणजे मी आता श्रावण महिन्यामध्ये, माझा हा श्रावण महिना हा पूर्ण उपवासाचा महिना असतो. म्हणजे एरवी मी कधीतरी उपास नसेल त्या दिवशी एक टायमाला खात असतो, पण आता ह्या श्रावण मासामध्ये मला अनुष्ठान करायचं आहे श्रावण पूर्ण महिन्याचं. त्याच्यामुळे मला पण पूर्ण महिना हा उपवास आहे. मला अन्नग्रहण वगैरे करायचं नाही. जरी तुम्हाला कोणाला बी असं काही महिना वगैरे पकडायचा असेल, काय करायचं असेल, त्याबद्दल मला विचारा. मी तुम्हाला तुमच्या पद्धतीनं मी कसं करायचं याबद्दल ही माहिती देईल. कारण जे दीक्षा घेतली, अगर इतर कुणी बी असेल ज्यांना आवड आहे ह्या महिना आपला श्रावण महिना हा पकडायचा, उपवास करायचा, तर त्यांच्यासाठी मी व्यवस्थित सांगून जाईल. अगर त्याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ पण टाकेल. पण आता दिवस कमी पडले तर म्हणतात ना, रात्र थोडी सोंग जास्त, तसा कार्यक्रम झाला. मला खूप काही श्रावण महिन्याबद्दल सांगायचंय, पण काय झालं, 2च दिवस राहता आलेत. मग आता कुठं काय सांगू म्हणून थोडं मला नुसते सूचना देऊन ठेवावं लागलं, म्हणजे मला ऐन वेळेस श्रावण महिन्यामध्ये मला बोलायला सोपं जाईल. तर अशा रीतीने आपण श्रावण महिन्यातल्या काही गोष्टी सांगणार आहे, करणार आहे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी आता ह्या उद्याच्या अमावस्याचाही करून घ्या. आता कार्यक्रम आहे आपला अमावस्याला अन्नदानाचा, आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, अन्नदान हा अमावस्याला करत जा. प्रत्येक अमावस्याला करणं खूप गरजेचं असतं. तर आपल्याला दान हे थोडं तरी आपल्या पूर्वजांसाठी वगैरे जसं घडन तसं करावं. तर मंडळी, जास्त वेळ घेत नाही, थोडी गडबड आहेच माझ्या मागं. तर मी आपला निरोप घेतो, परत भेटणारच आहे. त्यापूर्वी मी एकदा ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहा. तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, तुमच्या काही मनोइच्छा पूर्ण व्हाव्यात, अशी मी ओंकारेश्वर प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. ओम नमः शिवाय नमः. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः.